गेल्या काही दिवसांपासून वागळे एस्टेट परिसरातील नागरिक आणि उद्योजक हे सीपी तलाव येथील डम्पिंगच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये हवालदिल झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। या ठिकाणी डम्पिंग होत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे। अनेकांना तर इथे राहणं आणि काम करणं देखील अतिशय अवघड झालं आहे। सीपी तलाव येथील डम्पिंग हटवा या मागणीसाठी शिवसेनेचे वागळे एस्टेट परिसरातील नगरसेवक आणि नगरसेवकांनी आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। माजी स्थायी समिती सभापती श्री राम रेपाळे, एकनाथ भोईर, प्रकाश शिंदे, दीपक वेदकर, संध्या मोरे, डॉक्टर जितेंद्र वाघ, श्री व सचिन कांबळे, दशरथ यादव आदी या बैठकीमध्ये सहभागी झाले होते। सीपी तलाव येथे डम्पिंग सुरू केल्यामुळे या परिसरात होत असलेल्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषणाबाबत देखील यावेळेस उपस्थितांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या। हा विषय खूप संवेदनशील आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः या विषयामध्ये लक्ष घातलं आहे आणि त्यांनी 2-3दा मला निर्देश दिला आहे। त्यांची सूचनेप्रमाणे यामध्ये काही शॉर्ट टर्म पाऊल उचलायचे आहे आणि काही दीर्घकालिक उपाययोजनाही करणे अभिप्रेत आहे। त्याच्या अनुषंगाने दोन्ही दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदयाने हा निर्देश दिला आहे की लवकरात लवकर सीपी तलावचा जे आपला ट्रान्सफर स्टेशन आहे तो बंद झाला पाहिजे आणि नागरिकांना तिथले त्रासातून मुक्ती मिळाली पाहिजे। याच्यासाठी आपण उपाययोजना केल्या आहे। साधारणतः 20 ते 25 ऑगस्ट याची डेडलाईन आपण ठरवला आहे की त्या तारखेपासून आपण तिथे ट्रान्सफर स्टेशनवर कचरा पाठवणे हा बंद करणार आहे। मागणीनुसार देवा डम्पिंग ग्राउंड बंद झालं, त्याच्यानंतर भंडारली गेलं। भंडारली बंद होत असताना आपण पूर्णपणे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण प्रशासनाकडे मागणी केली आणि आतकोली येथे पडग्या येथे आतकोली गाव आहे आणि तिथे शासनाने कडून जमीन आपण घेतलेली आहे आणि आता पूर्णपणे ह्या कचऱ्याचा नायनाट इथून लागणार आहे आणि आपल्या सीपी तलाव येथील कचरा डेपो हा पूर्णपणे ह्या 20 ऑगस्ट पासून बंद होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय व प्रशासनाचे खास करून ज्याच्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी वारंवार प्रयत्न करतो त्याला अखेर यश आलेलं आहे म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो। गेले कित्येक वर्ष त्या सीपी तलावला डम्पिंग ग्राउंड होता आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे ते परत पाठवत होते, ट्रान्सफर होत होता। परंतु आता काही दिवसापासून बऱ्याच तो कचऱ्याचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सुद्धा मोठा हे होतोय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा या संदर्भात प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि प्रशासनाने सुद्धा यावर उपाययोजना म्हणजे कायमचा हा प्रश्न सुटावा म्हणून आता हा कचरा त्या सीपी तलावाला 20 तारखेपासून जो येणारा कचरा आहे तो बंद होईल। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.